मौसम के साथ होने का इंतजार करें। यदि इस प्रॉब्लम वीडियो काढत आहे अपने साथ करके आप जांच लें कि आपके सेटअप बॉक्स की सभी बातें उसके बाद अपने टीवी पर प्रॉपर्टी सेटिंग करके बॉक्स का पावर ऑफ करें। मालूम ना यांना टेबल लावून द्यायचं डेकोरेशन काफी कोणत्या आहे लाईट सोबत अरे दिसत तर नाही वाया केलं कुठे त्याच्यावर तो बटन बोल डेकोरेशन केलेलं आहे का प्राप्त्यर्थम तुमचं नाव घ्या नामा यजमाना काश्यपो गोत्रे उत्पन्ना अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम तथा च श्री सत्यनारायण देवता अखंड कृपा प्रसाद प्रीत्यर्थे अशीच माहिती कागेली अशीच माहिती प्रीत्यर्थे यथा ज्ञानेन यथा विहितोप आमच्याकडे आज गणपतीच्या तिसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रसाद बनवायचा आहे 1.25 किलोचा. हे आपण 1.25 किलो रवा घेतलेला आहे निवडून साफ करून, 1.5 लिटर दूध घेतलेले आहे, 1.25 किलो साखर घेतलेली आहे, 1 किलो तूप घेतलेलं आहे, 5 केळी घेतलेली आहे कापून, काजू बदाम मनुका चारोळे हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. रवा भाजून घ्यायचा पहिल्यांदा आपल्याला. त्याच्यासाठी मी आता तूप घालते बघा. आता तूप आपलं चांगलं गरम करून घ्यायचं. आता हा पितळीचा तोप आहे, त्याच्यात आपण तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला रवा टाकून घ्यायचा. आता हा रवा आपल्याला चांगलं तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. जास्त मोठा पण गॅस नाही करायचा, मंद गॅसवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे ते तूप सुटेपर्यंत. हे आपला आता रवा भाजून झालेला आहे बघा. आता तेल सुटायला लागलेलं आहे बघा. आता याच्यातच आपण केळं भाजून घ्यायचे. ते 5 केळी कापून घेतलेले आहे. आता आपण याच्यात भाजून घ्यायचे. एक केळी चांगली परतून झाली की आपण आता काजू चारोळी बदाम आणि मनुका हे टाकून घ्यायचे. तर हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा आता केळं काजू बदाम वगैरे सगळं भाजून झालेलं आहे चांगलं. आपलं सगळं रव्याचा रंग पण बदललेला आहे. आता आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं. आता बारीक गॅस करून आपण झाकून ठेवून द्यायचं. ह्याच्यात तो बोला असा आपला हे शिरा आपला शिजलेला आहे दूध टाकून. आता आपल्याला साखर टाकून घ्यायची. 1.25 किलो साखर आहे. आता साखर चांगली आपण याच्यात परतून घ्यायची.
जास्त असले तरी चालेल. हे आपण आता वेलची टाकलेली आहे. आता आपल्याला साखर देते पण चांगलं परतून घ्यायचं. 2-3 स्टार्ट. आपले बघा प्रसाद शिरा तयार आहे. फक्त आता 2 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ द्यायची. नंतर फक्त आता आपला प्रसाद तयार आहे छानपैकी.